सून मेरा घरची कसलं मन कसं शांत ठेवू कळत नाही मला आता। पोथी वाचून तरी होणार आहे का आता? डोकं डोकं नुसतं ना असं भणाणून गेलेलं आहे काय? कफावरच आहे ह्याचं काय असं आता बरं आहे गोळी। लाडकी लेक आहे आमची, तळ हाताच्या फोडासारखी जपली तिला। बारकी आहे, तिच्या हातून काय चुकलं तर आम्हाला बोल लावा, पण तिला सांभाळून घ्या साहेब। अहो आमची पोरगी नाही, आमच्या काळजाचा तुकडा देतो आम्ही तुम्हाला। चंद्रकांतराव शांत व्हा, शांत व्हा तुम्ही। मला सुद्धा देवाने मुलगी दिली आहे। मला तुमच्या भावना कळतात, आम्ही तिची पूर्ण काळजी। मी माझ्या मुलीसाठी जे करतो ना ते सगळं माझ्या सुनेसाठी करतो। आणि तिची काळजी आता जरा त्याच्या आईचा त्रास होईल तिला, पण सांभाळू, तुम्ही नका काळजी करू। तुमच्याकडे बघून पोरीची बिनघोर पाठवणी करते बघा, तुमच्या धाकल्या भाणीवाणी आहे बघा। लक्ष द्याले माझ्या लेकीकडे, तशी मला ना निर्मळ आहे बर का, तोंडाने आहे जरा पटकन, पण एखाद्याला जर जीव लावला ना तर स्वतःचा जीव पण देईल अशी लेक आहे माझी। जरा आईचा मानस सांभाळून सांगा, तुमच्या धाकल्या भाणीसारखी आहे ना, त्यांची पण लेकच झाली ना। जरा लेकीला सांभाळून घ्या माझ्या। मी काळजीच करू नका, आम्ही सगळे आहोत ना तिची काळजी घ्यायला, सगळे मिळून सांभाळू तिला। तुमच्याकडे बघून तर मला काळजी नाही वाटत तिची। सुनते सासरे नीट राहायचं बर का, हा सगळी काम अगदी व्यवस्थित करायची बघ, अगदी आपल्या घरी करत होतीस की नाही तसं। सासून काय बोललं तर लक्ष नाही द्यायचं, राग नाही मानायचा, असं समजायचं की तुझी आईच तुझ्याशी बोलते। हा तिचा राग नाही धरायचा बरं का, ह्या कानाला ऐकायचं आणि ह्या कानाला सोडून द्यायचं। आता आपल्याकडच्या पद्धती सगळ्या विसरायच्या, त्यांच्या पद्धती करायच्या। मम्मी पप्पा काळजी घेत जा बर का, यांना येळेवर औषध देत जा, आणि नाही घेतलीत ना तर लगेच मला फोन कर। आता आमचा काय विचार करू नकोस पोरी, आम्ही दोघं म्हातारी एकमेकाला सांभाळून राहू। तू तुझा संसार सुखाचा कर पोरी, आणि आम्हाला सारखा फोन बी करू नकोस, जमलं तर कर, नाहीतर आम्ही काय वाईट वाटून नाही घेणार। पण तू तुझ्या सासूला सुखात ठेव, तिला उलट बोलू नका। आई साहेबांचा राग गेला की आपण पुन्हा भेटू।
आमचं आता काय महत्व नाही राहिलं बघ. आता आई साहेबांचं मन जिंकलं का समजा पावलं बघ. हे जान्हवी, का रडतेस? बरं आता निघूया जावई बापू. म्हणजे कसं करायचं? मी 2 गाड्या आणल्यात. एका गाडीनं सुनीताचे आई बाबा जातील आणि दुसऱ्या गाडीनं आपण सगळे जाऊया. नाही श्री, मी बाईक आणली. मी येते तुझ्या बरोबर. माझा मेकअप गेला तरी चालेल. बरं मग एक गाडी सुनीताच्या आई बाबांना सोडेल आणि एका गाडीनं आपण जाऊया. हा? नाही जावय बापू, आम्ही जाऊ की रिक्षानं. अहो गाडी आहेच की, खरंच काही प्रॉब्लेम नाहीये. अहो खरंच सांगतोय, काही प्रॉब्लेम नाहीये. नका काळजी करू तिची, आम्ही सगळे आहोत तिच्यासाठी. एवढं सगळं केलंयस तू देवा, प्लीज आता आईचा मूड नीट असू दे. यांचं आलं की काय? हॅलो. हा अहो नाही 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 आले नाही आहेत अजून. नाही नाही फोन पण नाही आलाय. पंत काय झालंय ना कुणास ठाऊक. काहीतरी अडचणीत असतील ते बहुतेक. नाही 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 अहो तसं नाही पंत. ऐका ऐका तरी माझं. अहो तुम्ही सगळं जमवलं मान्य आहे मला. आता मागचं कशाला काढता हो पंत. नका ना काढू. जे बघा जे झालं ना मागे ते सगळं झालं.
बिंडोक? हो, तुम्ही असं काय बोलताय मला? माझ्यासारख्या बाईशी बोलायचं नाही म्हणून म्हणताय तुम्ही मला? बरं बरं बरं, सॉरी सॉरी सॉरी, पण ऐका माझं प्लीज, माझं ऐका. काय ओ निघाले पाहुणे? असं नका ना करू. मी 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 हात जोडते तुमच्या समोर. मी खरंच पाया पडते मी तुमच्या. दया करा ना पंत माझ्यावर. मी माफी मागते ना तुमची, खरंच. हवं तर पाय धरून माफी मागते मी तुमची, पण माझ्या तोंडचा घास असा काढू नका हो तुम्ही. एवढं सगळं जुळवून आणलं तुम्ही आणि आता थोडक्यासाठी कशाला असं वागताय तुम्ही? पंत, परत आलेलं लग्न नको मोडायला. पंत हो, अरे माझ्या कर्मा, अरे काय केलंस रे तू देवा? कुठे जाऊ मी? कुठे जाऊ? मला असं वाटतं की आपण हे रिस्क नको घेऊया. मला तेच वाटतं. ऐक ना ताई, तू जा ना घरी. अरे का पण? अगं ती आकांड तांडव करणार. हो बाबा, पण मी न आल्याने काय होणार आहे? ताईडा तुला त्रास नाही होणार. काही नाहीये पिंट्या. जान्हवी, मला पिंट्याचं म्हणणं पटतं. अरे पण तू एकटा. अगं आता त्याला एकट्यालाच फेस करायचंय सगळं. त्याचा संसार आहे ना. बाबा तुम्ही पण. हो, मी सुद्धा. मलाही असंच वाटतं. हे बघ, त्याने हे शिवधनुष्य पेललंय की नाही, आता त्याचं त्याला सगळं पाहू दे. तो करेल सगळं मॅनेज. आपण किती दिवस असे पुरे पडणार त्याला? ताई, तू खरंच नको काळजी करूस. आता मी करेन मॅनेज. बाबा पण आता सुनीता एकटी. अहो खरंच सांगते, मी माझ्या मनाची तयारी केलीये. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही जा. जान्हवी प्लीज. जान्हवी, पिंट्या म्हणतोय ते बरोबर आहे. तू रादर तुम्ही दोघही, तू आणि श्री तिकडे जाऊ नका. तुम्हाला बघून भडका उडेल उगाच. हो, आणि काही लागलं तर आम्ही आहोतच की. नाही, आणि गरज पडली ना तर आम्ही तुम्हालाही बोलवू, पण आत्ता नको. आता आम्ही तिघच घरी जातो. बाबा, बाबा तुम्ही पुढे व्हा, आम्ही दोघं मागून येतो. अरे मी येतो, मी थांबतो तुमच्यासाठी. हे बघा बाबा, इथून पुढे माझी जबाबदारी मला घेऊ द्या ना प्लीज. पिंट्या, बाबा प्लीज तुम्ही पुढे व्हा, मी येतो मागून. आणि ताई, तू पण निघा. ताई, तुला शपथ आहे माझी, प्लीज तू निघ. आणि काही लागलं तर आम्ही फोन करू तुला. तशी काही गरज लागणारच नाहीये. काय करणार आहे आई? चिडेल, आरडाओरडा करेल, फार फार तर रडेल. रडेल म्हणजे काय? रडताना पाणी येतच नाही तिच्या डोळ्यातून. फक्त रडल्याचा आवाज काढेल ती. पिंट्या, ताई
ऐक ना, तू जा ना घरी. हे बघ, मी रात्री तुला फोन करतो, मग आपण बोलू फोनवर निवांत. जावई बापू, तुमच्यामुळे सगळं व्यवस्थित पार पडलं. आणि मनीष गीतात तुम्ही सुद्धा देवासारखे धावून आलात बरं का रे. काय काका? अरे नाही, खरंच येतो मी. जानू, काळजी घे ग बाळा. हो बाबा, तुम्ही सुद्धा. हो. माझा ना पायच निघत नाहीये श्री, मला नाही चैन पडणार. अरे एक काम कर जान्हवी, तू आणि श्री माझ्याकडे थांबा थोडा वेळ. गुड आयडिया, तुम्ही आमच्याकडे चला. हा, हे चांगलं आहे. म्हणजे आपल्याला सगळं नीट असं कळलं ना की मग आपण परस्पर निघूया. सायडा, भाऊजी प्लीज तुम्ही तरी समजावा ना तिला. माझं नाही ऐकणार. बाबा तुम्ही पुढे वा. हो, मी येतो आता. लवकर या रे बाळानो. श्री, जान्हवी, चला घरी चल. नाही थांब, पिंट्या गेल्यावर मग निघूया आपण. पिंट्या, सुनीता, तुम्ही निघा आता. ठीक आहे. आणि ऐक, तू काळजी नको करू, ती सांभाळून राहा. हं? आणि आई काहीही बोलली ना तरी वाईट वाटून नको घेऊस. हा, काळजी घे. चला. कुठे गेलाय कुठे तुमचा लेक उकिरडे फुंकायला? हा, माझ्या तोंडात शेण घालून झालं. आता स्वतःचं तोंड काळं करून ये म्हणावं. हे बघ कला, बघतेच आहे. तू ऐक ऐक माझा. फसवलंय तुम्ही मला.
मी कुणावरही विश्वास ठेवला नव्हता, माझ्या जन्म दिलेल्या मुलावर पण विश्वास ठेवला नव्हता, पण तुमच्यावर ठेवला होता मी फक्त. बाकी काही असेल ते असेल, पण तुम्ही मला कधी फसवणार नाही असं वाटायचं मला. अहो दवाखान्यात म्हणून घेऊन गेलात तुम्ही आणि त्याचं लग्न लावून आणलं. आणि या भवानीशी न तिला रंग, न रूप, न भाषा, न संस्कार. या उकिरड्यावरच्या पोरीला देण्यासाठी मी माझ्या पोराला वाढवलं होतं का? विश्वासघात केलाय तुम्ही माझा. माझ्या पाठीत खंजीर खुपसलाय तुम्ही. मी आयुष्यभर तुम्हाला माफ करणार नाही. हे असं करण्यापेक्षा रात्री गळा दाबून जीव तरी घ्यायचात ना माझा. अरे सुटले असते मी आणि तुम्ही सुटला असतात. आणि मग काय घालायचं ना तो गोंधळ घालायचा तुम्ही. आणि हिच्याशी लग्न करणार हे कळलं असतं ना मला, तर मी माझ्या लेकाला विष घालून मारून टाकलं असतं. किंवा मी तरी मेले असते. दिवस बघण्यापेक्षा डोळे मिटलेले बरे.